दरम्यान विधानसभेत देखील रायगडमधल्या महाडमधल्या या दुर्घटनेसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। महोदय, अधिवेशन चालू असताना काल रात्री जी घटना घडली ती अतिशय वाईट घटना अशा प्रकारची घडली। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पूर्णपणे राज्य सरकारचं अपयश आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याचं अपयश आहे। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय त्या काळामध्ये या महाडजवळ मुंबई गोवा महामार्गावर हे राजेवाडी फाट्यावरील सावित्री नदीच्या जुना ब्रिटिशकालीन पूल हा वाहून गेला। तिथं आपण दुसरा पूल केला। तो दुसरा पूल केल्यानंतर हा पुलाचं आयुष्य तसं बघितलं तर संपलेलं होतं। हा पूल रहदारीच्या करता बंद करायला पाहिजे होता, परंतु लोकांची मागणी आली आणि म्हणून एकीकडे जायला आणि दुसरीकडे यायला अशा पद्धतीने या सरकारने परवानगी दिली। अध्यक्ष महोदय, ह्या सरकारने जर परवानगी दिली तर एवढे निष्पाप लोक तिथनं वाहून गेले हे वाचले असते। तो पूल पडल्यामुळं नक्की आत्ताही कळत नाहीये, कारण हेलिकॉप्टर जात नाही असं सरकार सांगतंय, त्याच्यावर मंत्री आता बाय रोड निघणार आहेत। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची नैसर्गिक संकट पावसाळ्यात येतात। मुंबईमध्ये देखील पाऊस पडलेला होता, त्यावेळेस आपण पाहिलं। नाशिकला देखील काय अवस्था झाली गेले 2 दिवस आपण पाहताय। आणि इथं पण पूर्वीच्या काळामध्ये जांभूळपाड्याला खोपोलीपासून पुढे 30 किलोमीटर त्यावेळेस देखील अशाच प्रकारचं पावसाचा हाहाकार माजलेला होता। खरं तर सरकारच्या एक गोष्ट चंद्रकांत दादा पाटील साहेब लक्षात यायला पाहिजे, हवामान खात्याने गेले 2 ते 3 दिवस सांगितले सतत धुवाधार पाऊस पडणार म्हणून, सतत चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार। असं असताना काळजी घेण्याचं काम नव्हतं, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायचं काम नव्हतं, तो पुलावरून वाहतूक थांबवण्याचं काम नव्हतं। आता प्रायव्हेट कार किती वाहून गेल्यात ते माहिती नाही, कारण तो पूल पडलेला असताना नक्की तिथं किती गेले काय गेले कुणालाच काही पत्ता नाही। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहिती आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडली तर तो स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी होऊ शकतो। सगळं कामकाज बाजूला ठेवून याबद्दलची चर्चा त्या ठिकाणी खरं तर सुरू व्हायला पाहिजे, परंतु निव्वळ बेजबाबदार शासन आहे, अजिबात त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तुम्ही कुणी तयार नाहीये। याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर ऍक्शन घ्या। कशा करता तुम्ही याच्यामध्ये हा पूल थांबवायला पाहिजे होता तो का नाही थांबवला, का ट्रॅफिक जाऊन दिला? अशा प्रकारचं कसं काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय? प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस पाऊस नसतो त्यावेळेस पाणी पाणी करायचं ना, आता पाणी वाहून जाते त्या पाण्याचं नियोजन या सरकारला करता येत नाही। अजिबात कुठल्याही जलसंपदा खात्याचं नियोजन नाही, महसूल खात्याचं नियोजन नाही, या सगळ्याचं एक वाक्यता त्या ठिकाणी करायला पाहिजे, परंतु तशा पद्धतीने हे सरकार करत नाही। आणि अजूनही त्याच्यामध्ये शोध कार्याची सद्यस्थिती काय हे ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला अध्यक्ष महोदय कळलेलं पाहिजे आणि कोण जबाबदार आहे या संदर्भात पण शासनाने माहिती दिलीच पाहिजे, हे आमची अध्यक्ष महोदय आग्रही मागणी आहे।